ओबीसींच्या हक्कासाठी मैदानात उतरलेल्या नेत्यांमध्येच आता उभी फूट पाहायला मिळते. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडेंनी आधीच वडेट्टीवार ओबीसी समाजाची दिशाभूल करत असल्याचं सांगितल्यानं ओबीसींमधले मतभेद चव्हाट्यावर आलेले. त्यातच आता बीडच्या महाएल्गार सभेत छगन भुजबळांनी थेट विजय वडेट्टीवारांनाच लक्ष्य केलंय. वडेट्टीवारांचा एक व्हिडिओ दाखवत त्यांची भूमिका दुटप्पी असल्याचा गंभीर आरोप भुजबळांनी केला. मराठा समाजाला ओबीसीतनं आरक्षण देण्याची मागणी वडेट्टीवार करत असल्याचा आरोप त्यांनी केलाय. तसंच तुम्ही वारंवार बदलत असाल तर हे चालणार नाही असा इशाराही भुजबळांनी दिलाय. त्यामुळे ओबीसी न्यायासाठी मैदानात उतरलेल्या नेत्यांची तोंड 3 दिशांना विभागली गेल्याचं पाहायला मिळतं. तर तायवाड्यांची भूमिका समोर आली होती, भुजबळांची भूमिका समोर आलेली आणि त्यांनी आता वडेट्टीवारांना लक्ष्य केल्यामुळे वडेट्टीवार आता नेमकं काय पाऊल उचलणार, नेमकी काय या संदर्भात भूमिका मांडणार पाहणं महत्वाचं आहे. अरे कोण आला रे, कोण आला, अरे कोण आला रे, कोण आला, अरे एकच पर्व, अरे तुमची आमची एकच चळवळ, ओबीसी एक छुटीच विजय असो, अरे ओबीसी एक छुटीच. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आता विजय वडेट्टीवार हे नेमकी काय भूमिका घेणार पाहणं महत्वाचं आहे. त्यांनी देखील मध्ये एक सभा घेतलेली होती आणि भूमिका मांडलेली होती. मात्र बबनराव तायवाडे असतील किंवा छगन भुजबळ असतील यांनी वडेट्टीवारांच्या भूमिकेवर आता सवाल उपस्थित केले. तर चष्म्यावरून धनंजय मुंडे आणि मनोज जरांगे यांच्यामध्ये वार पलटवार पाहायला मिळाले. माझा डोळा शाबूत आहे, पण ऑपरेशन झाल्यामुळे जास्त फडफडत आहे. हे आणखीन जास्त फडफडू नये बाबा, म्हणून चष्मा घातला. आता माझ्या चष्म्याची सुद्धा अडचण आहे. तो म्हणतो परळीचा चष्मेवाला, आवडलाय तर घेऊन जा. पण ओपून दिसल का नाही मला माहित नाही. ओपून दिसायला पाहिजे. ओपून म्हणजे आपल्याला कळालं ना आपली भाषा. मग त्यांना जगत्याला वाचत असेल की आपणच लय वाचाळे समजायचं कारण नाही. त्याला काय वाचत म्हणून बोललो कवच नाही. तो वाचत मग कशाला, तो ह्याच्यात मी काय बघितलंय सगळ्यांनी. तो ह्याच्यात मग कशाला, तो ह्याच्यात मग तुलाच राहून दे. असेच हात रंगेव रक्तानी, तो ह्याच्यात मग तुलाच राहून दे त्या रक्ताने भरल्याला.